राम राम मंडळी, मी तुम्हाला बोललो होतो ना दुसऱ्या वनस्पतीबद्दल. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ही आहे दुसरी वनस्पती. ॲक्च्युली ही जी वनस्पती आहे ना, हे पहिले आपली इंडियामध्ये नव्हती. ही बाहेरनं काहीतरी धान्य वगैरे मागवलं होतं, तर त्याच्यामध्ये ह्याच्या बिया मिसळून आल्या होत्या. तर मित्रांनो, हे मला वाटतं कलकत्त्यामध्ये शोसाठी आणली होती. आणि बघा, आज कलकत्त्यापासून ते बारामतीच्या आसपास सुद्धा पसरली. तर मित्रांनो, ह्या वनस्पतीचा ॲक्च्युली काही उपयोग नाही, पण हे बांधावरती आता ह्याचं प्रमाण एवढं वाढलं आहे की ह्याला कट केलं तर ते खालून फुटून येते. आम्ही लहानपणापासून ह्याला सुपारी म्हणत आलेलो आहे, कारण ह्याच्या जे बिया तुम्ही बघू शकता का, हे असे एक छोटे छोटे बिया असतात, असे गुच्छ टाईप, आणि हे पिकले ना जांभळ रंगाचे होतात. तर ॲक्च्युली हे थोडंसं पॉयझनिक म्हणजे विषारी बिया असतात. मित्रांनो, लहानपणी आम्ही हे बिया खायचो, आम्हाला माहीत नव्हतं हे काय आहे ते, पण चांगलं लागायचं म्हणून लहानपणी आम्ही थोडं खायचो हे. तर आणि ह्याच्या जे असे फांदे आहेत ना, त्या फांद्याला बघा असे काटे असतात बारीक बारीक, आणि त्यामुळे ना हे तोडायचं म्हणलं तरी खूप त्रासदायक होतं, आणि तोडलं तर हे परत फुटून येतं. त्यामुळं हे शोसाठी आणलेली गोष्ट आज शेतकऱ्यांना खूपच त्रासदायक बनली. बघू शकता मित्रांनो, ह्याची फुलं एकदम भारी दिसतात, किती भारी दिसतात. आता हे फुलांवर एका झाडाला वेगवेगळ्या कलरची फुलं येतात, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये असे आतमध्ये एक गुलाबी कलरचं मस्त आहे, बाकीचा रेड कलर वगैरे दिसायला मित्रांनो हे एकदम भारी दिसतंय, परंतु शेतकऱ्याला ह्याचा काय उपयोग नाही. आणि बांधव बघा, हे तर एक फुलं आहे, एकच झाड आहे, पण त्याला किती वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत. त्याचे पानाला सुद्धा असे बारीक बारीक काटे असतात. तर मित्रांनो, त्याचं शास्त्रीय नाव काय आहे हे कमेंट करून मला सांगा, कारण ह्याचं शास्त्रीय नाव काय आहे किंवा ही कुठल्या देशातून आली ही पण माहीत नाही आहे. ह्याच्याबद्दल यूट्यूबला बरेच लोकांनी व्हिडिओ वगैरे बनवून टाकलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. दिसायला भारी आहे, पण तेवढंच हे डोक्याला ताप आहे. एकच झाड आहे, पण ह्याला किती कलरचे फुलं आहेत. ओके मित्रांनो, टेक केअर, बाय बाय.